या संस्कार परिषदेला उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनी, जो विषय आपला यावेळेचा आहे हा तसं पाहिलं तर वृक्ष विषय आहे, निरस असा विषय आहे। जे संचालक म्हणून निवडून आलेले आहेत त्यांच्या दृष्टीने तर अत्यंत महत्त्वहीन आहे, मात्र ज्यांना संचालक म्हणून निवडून यावयाचा आहे नजीकच्या भविष्यकाळात त्यांच्या दृष्टीने थोडा महत्त्वाचा आहे। या विषयाबरोबरच या आमंत्रण पत्रिकेकडे आपण नजर टाकली तसं दिसते की घटना दुरुस्ती, निवडणूक प्रक्रिया अंमलबजावणी, संचालक मंडळ कर्तव्ये व जबाबदारी हा एवढा प्रचंड विषय आहे की याबद्दल असं कुठल्याही एखाद्या कार्यक्रमामध्ये सविस्तर चर्चा होऊ शकत नाही। मी याचा संबंध फक्त निवडणुकीपुरता जेवढा असेल त्याच्याबद्दलच मी थोडक्यात सारांश रूपानं आपल्या निदर्शनास काही मुद्दे आणेन। पहिला मुद्दा आहे घटना दुरुस्ती। घटना दुरुस्ती कोणती झाली, कशी झाली याच्याबद्दल मला जे परिचित असे चेहरे दिसत आहेत त्या चेहऱ्यांकडे पाहून मला असं वाटतं की त्याने अनेकदा गेल्या 2 वर्षात हा विषय ऐकलेला आहे। त्यामुळे मी त्यात न जाताना केंद्राची जी घटना दुरुस्ती आहे आपली 97th अमेंडमेंट, त्या घटना दुरुस्तीची पार्श्वभूमी, बऱ्याचदा आपण म्हणतो की या घटना दुरुस्तीची गरज होती का आणि का म्हणून ही घटना दुरुस्ती झाली, का म्हणून आमच्यावर इलेक्शन्स लादले गेले। इलेक्शन लादले गेले ते इलेक्शन पूर्वापारपासून होते, परंतु निवडणुका ह्या वेगळ्या अथॉरिटी मार्फत घ्याव्या याच्या पाठीमागे भूमिका काय होती, केंद्राची भूमिका काय होती आणि अनायासे आपण मग नंतर केंद्राच्या या घटना दुरुस्तीनंतर आपण आपला कायदा सुधारलेला आहे। तर जर घटना दुरुस्तीकडे पाहायचं झालं तर घटना दुरुस्ती केवळ 2012ला झाली नाहीत। आपल्यातले बरेचसे वाचक असतील सहकार लिटरेचरचे, त्याच्यातनं त्यांना कळलं असेल की या घटना दुरुस्तीला गेल्या त्यापूर्वीच्या 27 वर्षाची पार्श्वभूमी आहे। मग शेखरजींनी सांगितलं आणि त्यांनी 1904 कायदा, 1912 कायदा आणि नंतर पूर्ण सहकार चळवळीत आपल्याला हेही देखील याची पण कल्पना आहे की सहकारावर आत्तापर्यंत केंद्र शासनाने आणि वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत एवढे अहवाल प्रकाशित झालेले आहेत की ते अहवाल जर पाहिले तर आपण अचंबित होतो। मी हा मुद्दा मांडण्याचा माझा उद्दिष्ट असं आहे की 1985ला सहकारी संस्थांच्या डेमोक्रेटायझेशन आणि प्रोफेशनलायझेशन ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट या विषयावर अभ्यास करण्यासाठी केंद्राने एक समिती नेमली होती। समितीचे अध्यक्ष होते अर्धनारीश्वरन। त्यांनी रिपोर्ट दिला, त्यांच्या रिपोर्टचा देखील अभ्यास झाला। नंतर थेट आपण 1991ला ब्रह्मप्रकाश म्हणून यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे सहकार कायदे अभ्यासून एक मॉडेल कोऑपरेटिव्ह लॉ तयार करण्यासाठी एक समिती नेमली गेली। तो मॉडेल कोऑपरेटिव्ह लॉ 2001 साली आपल्या निदर्शनास आला, आपल्या समोर आला। मध्यंतरीच्या काळात असं झालं की हा मॉडेल कोऑपरेटिव्ह लॉ आल्यानंतर आपल्या देशातल्या 9 राज्यांनी या कायद्याप्रमाणे त्यांचे कायदे सुधारलेत। आपल्या राज्यामध्ये मात्र या मॉडेल कोऑपरेटिव्ह लॉच्या नंतर आपल्या कायद्यांमध्ये त्या अनुरूप बदल झालेले नाहीत। नंतर 1995ला ICA कोऑपरेटिव्ह स्टेटमेंट एक त्याच्याबद्दल प्रकाशन झालं। 2000 साली आपण जर पाहिलं तर आनंद डिक्लेरेशन म्हणून एक डॉक्युमेंट आपल्या समोर आलं। 2002ला नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी प्रकाशित झाली। 2004ला आपल्याला सगळ्यांना कल्पना असलेल्या वैद्यनाथनचा अहवाल रूरल क्रेडिट इन्स्टिट्यूशन्स सुधारण्यासाठी काय करता येईल त्याच्याबद्दल शिफारशी करणारा फार मोठा अहवाल की ज्याने आपल्या राज्यातल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांवर आमूलाग्र परिणाम केले, त्या शिफारशी आल्यात। आणि नंतर सगळ्यात शेवटची स्टेप 2005 मध्ये पाटील समिती, हाय पॉवर कमिटी म्हणून जी आहे ती का नेमली गेली तर ह्याच्यापूर्वी सर्व राज्यांच्या सहकार मंत्र्यांची परिषद दिल्लीला झाली असता त्या सहकार मंत्र्यांच्या परिषदेमध्ये एक निर्णय झाला की सर्व कायद्यांचा अभ्यास करून एकच युनिफॉर्म पद्धतीचा सहकार कायदा
या देशामध्ये अस्तित्वात यावा आणि या चळवळीला योग्य दिशा दाखवण्यासाठी काय काय आवश्यक आहे त्याच्या शिफारशी कराव्यात, म्हणून ही हाय पॉवर कमिटी अस्तित्वात आली. या हाय पॉवर कमिटीने 3 वर्ष त्यांच्या शिफारशी देण्यासाठी अभ्यास केला. जवळजवळ 26 ते 27 बैठका या हाय पॉवर कमिटीच्या झाल्यात. या हाय पॉवर कमिटीने मॉडेल आपला जो केंद्राचा जो कायदा आहे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट त्याचा देखील अभ्यास केला. घटना दुरुस्तीचा मसुदा जो होता त्याचाही अभ्यास केला आणि त्यांचे विचार त्यात मांडले. या सगळ्या अहवालांमध्ये मी 1985 पासूनचे जे ठळक अहवाल आपल्याला मिळालेत त्या अहवालांमध्ये एकच कल्पना मांडण्यात आली की सहकार चळवळीचा जर विकास व्हायचा असेल तर सहकारी संस्था ह्या लोकशाही पद्धतीने चालल्या पाहिजेत. सहकारी संस्थांच्या मध्ये जो बाह्य हस्तक्षेप आहे तो टाळला गेला पाहिजे. सहकारी संस्था ह्या प्रोफेशनल मॅनेजमेंटच्या पद्धतीने चालल्या पाहिजेत आणि हे ते 3 ते 4 तत्वांवर आधारित बदल करावेत. आवश्यकता पडली तर घटनेत बदल करावे अशा पद्धतीचं एकमत झालं. दरम्यानच्या काळात 2006ला आपलं हे विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलं. संसदेमध्ये मांडलं गेल्यानंतर लोकसभेनं नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्या वर्षाच्या लोकसभेच्या कमिटी ऑन ॲग्रिकल्चर म्हणून जी काही एक उच्चस्तरीय समिती असते त्या समितीला तो मसुदा अभ्यासाला दिला. समितीनं अभ्यास केला, समितीनं रिपोर्ट देखील सादर केला, पण दुर्दैवानं ती लोकसभा विसर्जित झाली आणि हे विधेयक देखील व्यपगत झालं. नंतर पुन्हा याच्याबद्दलच्या मसुद्यात चेंजेस झाले आणि नंतर 2009ला नोव्हेंबर महिन्यामध्ये हा मसुदा लोकसभेला सादर करण्यात आला. लोकसभेनं पुन्हा हा मसुदा 12व्या महिन्यामध्ये 2009च्या उच्चस्तरीय समितीला अभ्यासाला दिला. त्या समितीनं पुन्हा याचा अभ्यास केला. प्रत्येक आर्टिकल निहाय त्यांनी साक्षी घेतल्या, अधिकाऱ्यांच्या साक्षी घेतल्या, नॉन ऑफिशियलच्या साक्षी घेतल्या आणि प्रत्येक आर्टिकलवर त्यांचे काय काय विचार आहेत हे त्या अहवालामध्ये नमूद केलं आणि अशा पद्धतीनं लोकसभेसाठी हे विधेयक आलं, पारित झालं. 8 दिवसात राज्यसभेत पारित झालं. 12 दिवसात त्याची राष्ट्रपतींची सही झाली आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे 13 फेब्रुवारी 2012ला राज्यघटना नवीन आपली अस्तित्वात आली. आता या राज्यघटनेतले जे बदल आहेत त्या बदलांचं स्वरूप मी केवळ 1 मिनिटात सांगतो. याच्याबद्दलचा सविस्तर अभ्यास जर आपल्याला इच्छा असली कुणाला तर मी 2 रिपोर्ट्स आपल्याला सुचवेन. 14व्या लोकसभेचा 32वा अहवाल जो आहे त्या 32व्या अहवालामध्ये याची सगळी कारण मीमांसा दिलेली आहे की ही घटना दुरुस्ती का झाली. 15व्या लोकसभेच्या 12व्या अहवालामध्ये आर्टिकल निहाय याच्यावर अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये तर इव्हन असं म्हटलेलं आहे की निवडणुका ह्या सहकारी संस्थेच्या वेगळ्या प्राधिकरणातनं कशासाठी घ्याव्यात, काय याच्यात कारण मीमांसा काय आहे, फार चांगली चर्चा त्यांनी केलेली आहे. मी त्यातले 2 उतारे तुमच्यासाठी मुद्दाम वाचून दाखवेल. हे 2 अहवाल जर वाचले तर त्याच्यातनं घटना दुरुस्तीची आवश्यकता आपल्या लक्षात येते. घटना दुरुस्तीचं स्वरूप काय आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आपल्या राज्याची घटना आल्यानंतर कोऑपरेशन किंवा सहकार हा शब्द देखील राज्यघटनेत नव्हता. 2012ला पहिल्यांदा ज्या वेळेला घटना दुरुस्ती झाली या घटना दुरुस्तीचे आपण नेहमी असं सांगत असतो 3 भाग आहेत. पहिला भाग आहे आर्टिकल 19(1)(c). हा पहिला भाग म्हणजे राज्यघटनेचा 3रा भाग आहे. 3रा भाग भारतीय नागरिकाचे मूलभूत हक्कांबद्दलचा आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे पहिल्यांदा हा अत्यंत महत्त्वाचा बदल आहे. आपण म्हणावं तसं लक्ष त्याकडे देत नाही, पण तो बदल असा आहे की राज्यात देशात पहिल्यांदा भारतीय नागरिकाला सहकारी संस्था स्थापन करण्याचा मूलभूत हक्क, मूलभूत अधिकार या राज्यघटनेनं आपल्याला बहाल केला. दुसरा बदल असा झाला की आर्टिकल 43(1) जे होतं त्याच्यानंतर आर्टिकल 43(b) अस्तित्वात आलं, म्हणजे नव्यानं आर्टिकल टाकण्यात आलं. हा जो भाग 4 आहे या भागामध्ये राज्यघटनेचे मार्गदर्शक तत्व आहे, स्टेट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आपण जे म्हणतो ते आहेत. आणि याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं एक आर्टिकल नव्यानं
संसदेनं याच्यात समाविष्ट केलेला आहे. ते आर्टिकल काय आहे? त्या आर्टिकलचाच अर्थ म्हणजे पूर्ण सहकार चळवळीचा आणि सहकारातल्या सगळ्या दुखण्यांवर औषध म्हणून केवळ ते 2 वाक्य आहेत. आपण नेहमी म्हणतो आणि मी देखील मला ज्या ज्या ठिकाणी संधी मिळते त्या ठिकाणी केवळ हे आर्टिकलच सांगत असतो. त्या आर्टिकलचा स्पष्ट शब्दशः असं रूपांतर मी करेन की द स्टेट शॅल एंडिव्हर टू प्रमोट व्हॉलंटरी फॉर्मेशन, ऑटोनॉमस फंक्शनिंग, डेमोक्रॅटिक कंट्रोल अँड प्रोफेशनल मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. या एका आर्टिकलमध्ये पूर्ण सहकार चळवळीचं सारांश आहे. मगा शेखरजी सांगत होते, शेखरजींनी सांगितलं की सहकार चळवळीचं भविष्य काय, तर सहकार चळवळीचं भविष्य या एका आर्टिकलमध्ये समाविष्ट आहे. तुमची सहकारी संस्था जर व्हॉलंटरी फॉर्मेशन म्हणजे ते संस्था स्थापन होण्याचा भाग झाला, ऑटोनॉमस फंक्शनिंग स्वायत्तता पाहिजे, आमच्या सहकारी संस्थेच्या कामकाजात बाहेरच्या कुणाही व्यक्तीचा हस्तक्षेप नको. बाहेरची व्यक्ती कोण असू शकते? सरकार असू शकतं, बाहेरची बाह्य शक्ती म्हणजे अधिकारी असू शकतात आणि इतर कोणतीही यंत्रणा असू शकते. याचं कारण आहे की आम्हाला पूर्ण स्वायत्तता पाहिजे. आम्ही आमच्या पद्धतीनं आमची सहकारी संस्था चालवणार आहोत, नियम पाळू, कायदे पाळू आणि त्या पद्धतीनं चालू. आम्हाला बाह्य हस्तक्षेप नको. त्याला आपण ऑटोनॉमस फंक्शनिंग म्हणतो. डेमोक्रॅटिक कंट्रोल, आता डेमोक्रॅटिक कंट्रोल आला म्हणजे जिथे जिथे डेमोक्रॅटिक प्रोसेस आली तिथे निवडणुका ह्या येतातच. डेमोक्रॅटिक कंट्रोल हा संस्थेच्या अंतर्गत कारभारात पण असायला पाहिजे, संस्थेच्या बहिर्गत कारभारात पण असायला पाहिजे. आणि प्रोफेशनल मॅनेजमेंट शेखरजींनी सांगितलं, त्यांनी त्या गोल्ड यांची बँकेची तुलना केली की आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय आहे, तर ते प्रोफेशनल मॅनेजमेंट. या 4ही तत्वांवर सहकार चळवळ कशी आधारित आहे या घटना दुरुस्तीनं हे दाखवून दिलं. आता घटना दुरुस्तीचा 3रा भाग जो आहे तो भाग 9A मध्ये पूर्णपणे एक भाग 9B हा समाविष्ट करण्यात आला. याच्यात काय आहे? याच्यात 13 आर्टिकल्स आहेत. आपण त्यांना म्हणतो 243 ZH ते ZT पर्यंत. आणि या 13 आर्टिकलमध्ये सहकारी संस्थांचं कामकाज कसं चाललं पाहिजे, मग ते ऑडिट असो, रिझर्वेशन असो, निवडणूक असो आणि अन्य काही गोष्टी असो, सविस्तरपणे दिलेल्या आहेत. आता याच बाबतीत मी पुन्हा प्रकर्षानं आपल्या निदर्शनास आणतो, या घटनेला आव्हानित करण्यात आलं गुजरात हायकोर्टामध्ये. आणि गुजरात हायकोर्टाने या घटना दुरुस्तीवर बराच विचार करून ही घटना दुरुस्ती अवैध ठरवली. पण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की घटना दुरुस्ती अवैध झाली, पण कोणती अवैध झाली आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. या 3 पार्टमध्ये मी जे आपल्याला सांगितलं 19(1)C, 43B आणि 243 ZH पासून ते ZT, याच्यामध्ये फक्त 243 ZH ते ZT पर्यंतच्या तरतुदी रद्दबादल झालेल्या आहेत. म्हणजे गुजरात हायकोर्टाने देखील 19(1)Cचं जे आर्टिकल अमेंड झालेलं आहे ते जसंच तसं ठेवलेलं आहे. 43Bचं जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे तेही जसंच तसं ठेवलेलं आहे. आणि याचाच अर्थ आजही आपल्या मनात याच्याबद्दल द्विधा मनस्थिती नसावी. स्वायत्तता, डेमोक्रॅटिक फंक्शनिंग, ऑटोनॉमी वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आजही जशाच्या तशा आहेत. आता या घटना दुरुस्तीनंतर आपला कायदा दुरुस्त झाला, त्याच्यात मी जात नाही. कायदा दुरुस्तीची टप्पे कसे होते तेही आपल्याला कल्पना आहे. एवढं झालं की कायदा दुरुस्ती करताना आपल्याला थोडा विलंब झाला, 6 ते 7 महिने, म्हणून आपल्याला अध्यादेश आणावे लागले. आणि या दरम्यानच्या काळात आपल्या राज्यात देखील फार मोठ्या प्रमाणावर याचा विचार विनिमय झाला. असं नाही की जशीची तशी घटना दुरुस्ती आपण अंगीकारलेली आहे, नाही. आपण तज्ज्ञांच्या बैठका घेतल्या, तज्ज्ञांचा याच्यात विचार विनिमय घेतला. माझ्या माहितीप्रमाणे कोल्हापूरला एक परिषद झाली, पुण्याला एक परिषद झाली, मुंबईला एक परिषद झाली आणि वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूटमध्ये देखील याच्याबद्दल अत्यंत सविस्तर अशी चर्चा झाली. हा जो भाग होता हा घटना दुरुस्तीचा भाग होता. घटना दुरुस्तीचा भागानंतर आपला जो विषय आहे की या घटना दुरुस्तीचा संबंध निवडणुका. आता मी मघा एक प्रश्न आपल्याला टाकला होता की या घटना दुरुस्तीमध्ये निवडणुकींच्या बद्दल काय आहे आणि निवडणुकींचं हे जे प्राधिकरण तयार झालेलं आहे 9-10 राज्यांमध्ये हे प्राधिकरण आपल्या राज्यात प्राधिकरण येण्याच्या अस्तित्वात येण्याच्या अगोदर झालेले आहेत.
आता हे प्राधिकरण अस्तित्वात आले त्याच्याबद्दल चर्चा काय झाली तर 15व्या लोकसभेची जी कमिटी ऑन ॲग्रिकल्चर होती आणि त्यांचा जो 12वा अहवाल आहे त्यामध्ये जर आपण वाचलं तर आपल्याला असं दिसेल की एका सदस्याने प्रश्न विचारला की निवडणुका ह्या जर तुम्ही असं म्हणताय की सहकारी संस्थांना ऑटोनॉमी दिली पाहिजे, स्वायत्तता दिली पाहिजे, मग निवडणुका त्यांच्या संचालक मंडळाला घेऊ द्या तुम्ही, प्राधिकरणाची गरज काय? असा एक प्रश्न त्या चर्चेमध्ये विचारला गेल्यानंतर त्याचं लिखित स्वरूपात उत्तर केंद्र सरकारच्या त्या विभागाकडनं आलं. केंद्र सरकारने जे उत्तर दिलेलं आहे ते मी आता स्वतःचं त्याचं रूपांतर न करताना मी आपल्याला वाचून दाखवेल. त्यांनी त्याच्यात असं म्हटलेलं आहे की कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये जर डेमोक्रॅटिक फंक्शनिंग असायला असेल तर त्या संस्थेची निवडणूक ही पारदर्शक पद्धतीनं आणि भयमुक्त वातावरणात झालेली असली पाहिजे. त्यांचं वाक्य मी तुम्हाला दाखवतो, हे वाचून दाखवतो. व्हेन ते म्हणतात, व्हेन आस्क्ड टू कॉमेंट द डिपार्टमेंट स्टेटेड इन अ रिटन रिप्लाय दॅट टाइमली कंडक्ट ऑफ इलेक्शन in a free and fair manner is vital for ensuring democratic governance character of a cooperative society. The objective of this provision is not to curtail the autonomy of the society, but to ensure prevalence of democratic character of the society by conducting timely election in a free and fair manner by an independent and professionally competent authority as would be legislated by the state governments. Such a provision, आता असं केल्याने काय होईल ते म्हणतायत, such a provision would instill a greater degree of confidence among the members and other stakeholders and would facilitate better growth of cooperative institutions in the country. There have been instances, आता त्यांचं केंद्र सरकारनेच मान्य केलेलं आहे लेखी उत्तरामध्ये. काय आढळलं त्यांना? आजही मुद्दाम आता विषयांतर होईल तरी सुद्धा सांगतो. 1 महिन्यापूर्वी मला विदर्भातल्या एका संस्थेचा फोन आला, आमची मल्टी स्टेट बँक आहे, आम्हाला इलेक्शन घ्यायचं आहे, तुम्ही आमचं इलेक्शन घेणार का? मी त्यांना म्हटलं की मी फक्त राज्यातल्या सहकारी संस्थांचे इलेक्शन घेण्यासाठी आहे. तरी सुद्धा मी त्यांची उत्सुकता लक्षात घेऊन केंद्रीय निबंधकाला फोन केला, त्यांना विचारलं. केंद्रीय निबंधकाने मला सांगितलं की आमचा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट सुधारित झालेला नाही आणि म्हणून आमच्या आत्ताच्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे संचालक मंडळाने ठराव करून संचालक मंडळाने रिटर्निंग ऑफिसर नेमायचा आहे आणि संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या रिटर्निंग ऑफिसरने ती निवडणूक घ्यायची आहे. आता ही प्रक्रिया की जी मला 1 महिन्यापूर्वी मला ऐकायला मिळाली त्याच्याबद्दल केंद्र सरकार काय म्हणतायत ते याच्यात लिहिलेलं आहे. देर हॅव बीन इन्स्टन्सेस वेअर डाऊट्स हॅव बीन रेज्ड ऑन द इंडिपेंडन्स ऑफ रिटर्निंग ऑफिसर अपॉइंटेड बाय बोर्ड टू कंडक्ट इलेक्शन इन फ्री अँड फेअर मॅनर. हे स्वतः केंद्र सरकारच्या अहवालात आणि संसदीय समितीच्या चर्चेमध्ये आहे शिक्कामोर्तब झालेला आहे. शेवटी ही चर्चा करून शेवटी त्यांनी एक कन्क्लुजन काढलाय. मग हे असे प्राधिकरण कशासाठी? त्यांनी म्हटलेलं आहे, ऑल्दो द कमिटी आर अवेअर दॅट कोऑपरेटिव्ह सोसायटीज आर नॉट एजन्सीज ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे कोऑपरेटिव्ह संस्था किंवा सहकारी संस्था ह्या काही शासनाच्या एजन्सी नाहीत, तरी देखील ड्यू टू द फॅक्ट दॅट द इलेक्शन प्रोसेस इज द अकिलस हिल ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटीज दे कन्कर विथ द प्रोव्हिजन ऑफ द बिल with regard to the election process of cooperatives. The committee therefore recommend that a specialized agency on the lines of the election commission be set up and entrusted the task of conducting elections in cooperatives in a timely, free and impartial manner. आता अशा पद्धतीनं प्राधिकरणाची तरतूद का केली गेली याच्याबद्दल मी पार्श्वभूमी आपल्याला सांगितली. प्राधिकरण अस्तित्वात आलं. प्राधिकरण अस्तित्वात आल्यानंतर नियम आपल्या राज्याच्या संबंधित कायद्याला अनुसरून नियम अस्तित्वात आले, निवडणूक नियम अस्तित्वात आले. निवडणूक नियम अस्तित्वात आल्यानंतर बायलॉज दुरुस्त कराव्या लागल्या. मी मुद्दाम आपल्या निदर्शनास आणून देतो की पूर्ण सहकाराच्या इतिहासामध्ये एवढे आमूलाग्र बदल किंवा मी असा शब्द वापरेन की सहकार चळवळ पूर्णार्थाने ढवळून निघाली. कारण की नवीन घटना त्याची कल्पना कार्यकर्त्यांना येईल का? नवीन कायद्यातल्या तरतुदी सगळ्यांना उमजतील का? नवीन नियम अंमलात आलेले सगळ्यांपर्यंत पोहोचतील का?
तातडीनं गेल्या केवळ 3 महिन्यामध्ये प्रत्येक संस्थेला सूचना देऊन त्यांचे उपविधी दुरुस्त करून जनरल बॉडीमध्ये चर्चा करून त्याच्यासाठी संबंधित निबंधकाच्या मान्यता मिळवणं हे एवढं हरक्युलन टास्क होतं. तरी हे सुद्धा झालं. हे झालं. मात्र आत्मचिंतन जर आपण केलं कितपत योग्य झालं हा मात्र प्रश्न आपल्याला भविष्यात भेडसावणार आहे. अजूनही निवडणूक आयुक्त या नात्यानं मला कधी कधी असं वाटतं आणि कधी कधी मला सहकार आयुक्तांना विनंती पण करावीशी वाटते की ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या वतीनं ज्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात त्या निवडणुका 5 वर्षातनं एकदा जरी होत असल्या तरी मतदार यादी दरवर्षी रिवाईज होते. मात्र सहकारी संस्थांच्या बाबतीत काय? सहकारी संस्थांच्या बाबतीत काय काय दुखणे आहेत इलेक्शनच्या बद्दल. आता त्यावेळेकडे त्या दृष्टीकडे बघताना माझ्या डोळ्यासमोर एक त्रिकोण येतो. त्रिकोणाचा वरचा कोण आहे? प्राधिकरण आपल्या राज्यात. त्रिकोणाच्या इकडच्या बाजूचा कोण आहे? यंत्रणा. यंत्रणा म्हणजे कोण? निवडणूक घेणारी यंत्रणा. आणि त्रिकोणाचा या बाजूचा कोण येतो? संबंधित संस्था. या तिन्ही यंत्रणा ज्या, आता यंत्रणाच म्हणेल मी, प्राधिकरणाला पण यंत्रणा म्हणतो. यंत्रणा अधिकाऱ्यांची जी राबवणारी यंत्रणा असते ती पण यंत्रणा आणि संस्थेची पण यंत्रणा. या तिघही यंत्रणांना एकमेकांना पूरक अशी कर्तव्य जर नाही केली इलेक्शनला कुठे ना कुठे टार्निश इलेक्शनची इमेज होणार आहे एवढं निश्चित. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या निदर्शनास आणतो इलेक्शन हा घटनादुरुस्तीचा विषय नव्हता. घटनादुरुस्ती काय झाली तर गेल्या 25 वर्षातले अनुभव लक्षात घेता की राज्य घटनेत कुठेतरी तरतूद आली पाहिजे. कॉमन लॉ ऑफ कोऑपरेशन हा कुठेतरी देशात राहिला पाहिजे म्हणून घटनादुरुस्ती झाली. पण पुन्हा एकदा लक्षात घ्या कुठलाही केंद्र सरकारच्या घटनादुरुस्तीचा बिल ज्या वेळेला सादर होतं त्यावेळेला ते का सादर करण्यात येत आहे याच्यासाठी स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझन असतं. ते स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये एक पुसटचा संदर्भ फक्त इलेक्शनसाठी आहे. आणि तो इलेक्शनसाठीचा संदर्भ काय म्हणतो? हे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन जे आहेत ते त्यावेळच्या कृषी मंत्र्यांनी लोकसभेत 11 नोव्हेंबर 2009 सादर केलं होतं. आणि त्यामध्ये त्यांनी पुसटचा संदर्भ दिलाय. कोऑपरेटिव्हज नीड टू रन ऑन वेल एस्टॅब्लिश्ड डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स अँड इलेक्शन्स हेल्ड ऑन टाइम अँड इन अ फ्री अँड फेअर मॅनर. म्हणजे फक्त एक पॅरेग्राफ असतो हा कोणत्याही घटनादुरुस्ती कोणत्याही बिलामध्ये हा स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझनचा एक पॅरेग्राफ असतो. पण त्या एक पॅरेग्राफ मध्ये देखील हे वाक्य त्यावेळेला लोकसभेत सादर केलं गेलं. माझा मुद्दा असा आहे की निवडणुकीबद्दल वेगळी यंत्रणा ज्या वेळेला प्रस्थापित करण्यात आली त्यावेळेला त्या यंत्रणेवर देखील फार मोठी जबाबदारी आली. आता आपल्या राज्यातलं चित्र त्यावेळेला काय होतं? ज्या वेळेला प्राधिकरण अस्तित्वात आलं त्यावेळेला आपल्या राज्यात गेल्या 5 वर्षात 2012 पासून 2011 पासून निवडणुका झालेल्या नव्हत्या. कायद्यामधील तरतुदीप्रमाणे ह्या निवडणुका पूर्ण करण्याची जबाबदारी एखाद्या विशिष्ट टाइम लिमिट पर्यंत होती. ती टाइम लिमिट पाळू शकलो नाहीत कारण की तोपर्यंत निवडणूक नियम अजून पब्लिश झालेले नव्हते. मग नंतर मुदत देण्यात आली. आज मला खरोखर आपल्याला सांगायला आनंद होतो की आज रोजी आजची जी आकडेवारी आमच्या प्राधिकरणाची आहे 52,000 संस्थांच्या निवडणुका प्राधिकरण स्थापन झाल्यापासून पूर्ण झालेल्या आहे. आजच्या दिवशी आपल्या राज्यामध्ये 4,800 एवढ्या निवडणुका चालू आहेत. आणि डिसेंबर 16 पर्यंत 2016 मध्ये पात्र झालेल्या जवळजवळ 18,000 संस्थांच्या निवडणुका आपल्याला अजून पूर्ण करायच्या आहेत. ही आकडेवारी झाली. आता या विषयाशी संबंधित संचालकांच्या जबाबदाऱ्या काय? निवडणूक मी याचा अर्थ फक्त एवढाच लावलेला आहे. विषय जो आहे की संचालकांच्या जबाबदाऱ्या ॲज इट रिलेट्स टू दी इलेक्शन एवढंच मी लिमिटेड माझ्यासमोर ठेवतो आहे. आता ते पाहताना प्राधिकरणाच्या अशा लक्षात आलं सगळ्यात महत्त्वाची अडचण जी माझ्या लक्षात आली ती आमची मतदार यादी. मतदार यादीबद्दल आपण जितक्या गांभीर्यानं पाहिलं जातं
पाहिजे तेवढं पाहिलं जात नाही आहे. जवळजवळ निवडणुका सुरू झाल्यानंतर 450 रिट पिटिशन राज्यातल्या नागपूर खंडपीठासमोर, औरंगाबाद खंडपीठासमोर आणि मुंबई खंडपीठासमोर सादर झालेत. सगळे रिट पिटिशन्स हे बहुतांशी मतदार याद्यांबद्दल होते. आणि विषय काय राहायचा? अपात्र लोकांची नावं टाकलीत, पात्र लोकांना वगळलेलं आहे, डिफॉल्टर असूनही नाव टाकलेलं आहे, डिफॉल्टर नसताना देखील डिफॉल्टर आहे म्हणून दाखवण्यात आलेलं आहे. आणि अशा वेगवेगळ्या कारणास्तव 450 रिट पिटिशन दाखल झाले. मी आपल्याला मुद्दाम सांगेन, या 450 रिट पिटिशनपैकी 400 रिट पिटिशन मधले जे काही निकाल लागलेले आहेत ते सगळे निकाल प्राधिकरणाने त्याचा अभ्यास केलाय. मला वाटतं सकाळी अनासकरांचं भाषण झालं. अनासकरांना मी एक वेगळी अशी एक विनंती केलेली आहे की हे सगळ्या जजमेंटच्या प्रती आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो. एखाद्या व्यासंगी लेखकानं, सहकारातल्या लेखकाने या सगळ्या जजमेंटची चर्चा करावी, जेणेकरून सहकार चळवळीतल्या या कार्यकर्त्यांना एक वेगळी दिशा मिळेल. मी एकच उदाहरण आपल्याला सांगेन, जास्त उदाहरण सांगणार नाही, की रिट पिटिशनमध्ये सगळ्यात जास्त विषय मतदार यादीचा. मतदार यादीबद्दल नियम, कायदा, तरतुदी काय सांगतात? कलम 38 जे आहे आमचं, त्या 38 कलमान्वये प्रत्येक सहकारी संस्थेच्या संचालकांची जबाबदारी आहे की सभासदांची नोंदवही अद्ययावत ठेवली पाहिजे. माझ्या अशा निदर्शनास आलं, बऱ्याचशा संस्थांमध्ये ही नोंदवहीच मला मिळाली नाही. इलेक्शन कल्पना आहे आपल्याला की मतदार यादी ज्या वेळेला चांगली चूक आहे का अचूक आहे, कशा पद्धतीची आहे, तर या मतदार यादीला आक्षेप येऊ नये म्हणून ती मतदार यादी अचूक झाली पाहिजे. या पद्धतीने आम्ही फार वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. मी थोडक्यात असं सांगेन की मतदार यादी अचूक होण्यासाठी प्रत्येक संचालकाची जबाबदारी आहे की आपल्याला त्या जे रजिस्टरमध्ये, J1 रजिस्टरमध्ये, J2 रजिस्टरमध्ये 4 रजिस्टर प्रत्येक संचालकानं बघितलं पाहिजे त्याच्या संस्थेने मेंटेन केले आहेत किंवा नाही. कलम 38 प्रमाणे I रजिस्टर, J रजिस्टर, J1 रजिस्टर आणि J2 रजिस्टर. आता तुम्ही म्हणाल J1 आणि J2 आम्ही ऐकलेलं नाही आहे. बरोबर आहे, तुमच्यापैकी 90% लोकांनी ऐकलेलं नसेल. याचं कारण आहे की ऍक्टिव्ह आणि नॉन ऍक्टिव्ह मेंबरची नोंद आपल्याला या मतदार यादीत या याच्यात घ्यावी लागणार आहे. तर आपल्याला सांगत असताना संचालकांची जबाबदारी याच्यामध्ये मी थोडक्यात माझ्या विवेचनाचा समारोप करेन की संचालकांची जबाबदारी या विषयांमध्ये 8 ते 9 कलम या राज्याच्या कायद्यामधली आहेत. आणि हे 8 ते 9 कलम जी आहेत ते अत्यंत जबाबदारीनं आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे 73, त्यानंतर 73I, 73I आणि 73 म्हणताना मी 73CB मधलं 14 उपकलम म्हणतोय. या उपकलमामध्ये संस्थेची जबाबदारी काय? संस्थेवर जबाबदारी आहे की निवडणूक ड्यू झाली असताना 6 महिन्यापूर्वी प्राधिकरणाला कळवायला पाहिजे, E2 नमुना सादर केला पाहिजे, E3 मध्ये मतदार यादी सादर केली पाहिजे. आणि असं न केल्यास काय होईल? असं न केल्यास मी आपल्याला सांगेल, बिद्री कारखान्याचं उदाहरण आपल्याकडे आहे. सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनात ज्या वेळेला मतदार यादीचा प्रश्न बिद्री कारखान्याबद्दल गेला, सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आलं या संचालक मंडळाची मुदत तर 5 वर्षाची संपलेली आहे, अजून इलेक्शन झालेलं नाही आहे. इलेक्शन न व्हायला कारण मतदार यादी आहे. मतदार यादीमध्ये सुमारे 6000 अपात्र मेंबर्स आहेत. मग त्यांनी आदेश दिले, चौकशी होत राहील मतदारांची, सभासदांची, दरम्यान ताबडतोब प्रशासक अपॉइंट करा. अशा पद्धतीचे आदेश सुप्रीम कोर्टानं देखील दिले. 73I स्पष्ट असं सांगतो की ज्या वेळेला एखादी संस्था अपयशी ठरते निवडणुकीबद्दलची सूचना देण्यासाठी आणि ज्या वेळेला 5 वर्षाची कारकीर्द संपते, एनकेन प्रकारेनं जर इलेक्शन नाही झालं तर त्या संचालक मंडळाचं अस्तित्व त्या 5 वर्षाच्या पिरियड नंतर आपोआप संपतं. रजिस्ट्रारच्या आदेशाची गरज राहत नाही. याची नोंद घेणे आपल्याला आवश्यक आहे. आता मतदार यादीबद्दल मी बराच बोललेलो आहे, निवडणूक यंत्रणेबद्दल बोललेलो आहे, निवडणूक यंत्रणेची आवश्यकता काय होती त्याबद्दल बोललेलो आहे. एकच शेवटी एक मुद्दा 2 मिनिटात मांडेन. अशीच एक रिट पिटिशनची केस महाटेक्स्ट आपल्या राज्यातली राज्यस्तरीय संस्था आहे. महाटेक्स्टनी एक अर्ज केलेला होता आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांचा अर्ज बरोबर होता.
त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांनी म्हटलं होतं की आमची निवडणूक झाली, मात्र आम्ही त्यावेळेला 1 वर्षानंतर पदभार हाती घेतला आणि म्हणून आमची अजून 5 वर्षाचं टेन्युअर संपलेलं नाही. कोर्टाने याच्यावर भरपूर भाष्य केलं आणि कोर्टाने त्याला नामंजुरी दिली. कोर्टाने म्हटलं की नाही, पण कोर्टाने हे असं करताना एक भाष्य वेगळं केलेलं आहे आणि ते भाष्य इतकं सुंदर आहे की संचालक मंडळाचं कर्तव्य, संचालक मंडळ तिथे का असतात त्याची इन समरी जे स्टेटमेंट देतं ते मुद्दा मी आपल्याला वाचून दाखवतो आणि माझी ही चर्चा संपवतो. त्यामध्ये भरपूर चर्चा केल्यानंतर खंडपीठाने असं नमूद केलं की तुम्ही याच्याबद्दल जास्त ताणू शकत नाही, 5 वर्ष पूर्ण झालं किंवा नाही. आपल्याला या संदर्भात नियम काय सांगतो की इलेक्शनच्या डेटपासनं नवीन तुमचं टेन्युअर 5 वर्षाचं सुरू होतं आणि तुम्ही जो आग्रह धरता आहे की संचालक मंडळाला अजून 1 वर्ष आहे त्याच्यामुळे ही निवडणूक पुढे ढकला, ती योग्य वाटत नाही. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की संचालक मंडळ फिड्युशियरी कपॅसिटीमध्ये काम करत असतं, संचालक मंडळ ट्रस्टी म्हणून काम करत असतं. संचालक मंडळाने असं पिटिशन करताना जनरल बॉडीला विश्वासात घेतलं का? संचालक मंडळाने गव्हर्निंग करावं का रुलिंग करावं याच्यामध्ये काय अभिप्रेत आहे ते पाहावं. संचालक मंडळ एकच वाक्य सांगेल, त्यांनी म्हटलेलं आहे इट्स अन इलेक्शन, इट्स नॉट अ कॉरोनेशन. संचालक मंडळ ज्या वेळेला सत्तेवर येतं त्यावेळेला संचालक मंडळाचा राज्याभिषेक होत नाही. संचालक मंडळ हे निवडून आलेलं असतं, विश्वासार्हतेसाठी निवडून आलेलं असतं, ट्रस्टी म्हणून निवडून आलेलं असतं आणि त्यांना त्या कॅपॅसिटीमध्ये काम करावं लागतं. असं इन शॉर्टमध्ये त्या जजमेंटच्या शेवटी दिलेलं आहे. काही जजमेंट्स ही अत्यंत उद्बोधक आलेली आहेत. आमचा प्राधिकरणाच्या वतीनं प्रयत्न चाललेला आहे त्याचा सार काढून त्याची पुस्तिका तयार करून ती सहकार क्षेत्रात द्यावी, म्हणून याला वेळ लागेल. पण याचा समारोप करताना मी शेवटी म्हणेन की सहकार संस्कार परिषद अत्यंत चांगलं नाव आहे, अत्यंत कल्पना त्याच्या पाठीमागे चांगली आहे. आपण म्हणतो दुर्दैवानं 112 वर्षाचा आपल्याला इतिहास आहे सहकाराचा. प्रत्येक वेळेला इथे सगळी जाणकार मंडळी आहे ती सगळे प्रत्येक वेळेला म्हणतात की कोऑपरेशन हॅज फेल्ड बट इट मस्ट सक्सीड. आपला प्रश्न असा आहे, हाऊ लॉंग वी आर गोइंग टू कंटिन्यू अवर फेल्युअर? इज इट नॉट द प्रॉपर टाइम टू वाईप आउट दिस फेल्युअर आणि एका नवीन सहकार क्षेत्राला सामोरं जावं? ही सुवर्ण संधी आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आयोजकांनी मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. नमस्कार.